अँड दिस इज द स्पेशालिटी व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट. हे जे कोकोनट ट्रीज आहे अराउंड 300 आहेत हे कोकोनट ट्रीज. आणि पुढे तुम्ही बघाल, मी तुम्हाला दाखवेन. पुढे कबानासुद्धा आहे बीच साईड, जिथं तुम्ही इव्हनिंगला किंवा मॉर्निंगला येऊन फॅमिलीसोबत या फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करू शकता. सो हे आहे यांचं प्रायव्हेट बीच. आणि हे साईडला बघू शकता तुम्ही ते कबानास आहेत. आणि लेफ्ट साईडला तिथे रेस्टॉरंट आहे, जिथे फक्त लंच मिळतं, त्याचा सुद्धा टाईम आहे. अँड येस, इव्हनिंग टाईमला तुम्ही फक्त स्टार्टर्स, ॲक्च्युली ते खूप लिमिटेड आहे, ते सुद्धा लिमिटेड स्टार्टर्स यू कॅन एन्जॉय ओव्हर देअर बाय सिटिंग इन कबानास. वर तुम्ही बघू शकता की पॅरामोटर चालू आहे म्हणजे लोक आहेत, एन्जॉय करत आहे. अँड या बीचवर नव्हतं, ते जवळच 5 मिनिटावर बीच आहे, तर तिथे चालू होत आहे. अँड जेवढं मी सर्च केलं आहे तेवढं महाराष्ट्रामध्ये फर्स्ट टाईम इट इज इन मालवण, सॉरी इन कोकण, की पॅरामोटर स्टार्ट झालं आहे. नॉट शुअर, पण येस, वॉट एव्हर आय सर्च ॲज पर माय नॉलेज, की मी बघू शकते की this is the first time we are having it in Maharashtra. Food was actually आहे up नाईट to व्ह्यू. mark. Okay, so not good, not bad. म्हणजे की जास्त छान पण नाही आणि ठीक आहे, बऱ्यापैकी होतं फूडचं एक्सपिरियन्स आमचा इकडे. सो हे आहे नाईट व्ह्यू. मे बी कॅमेरामधून जास्त नाही दिसणार कारण ते लाईटचं फोकस जास्तच होतं, बट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी व्हेरी व्हेरी, खूपच छान होतं हे. आणि आता आम्ही जात आहोत डिनरला. अँड हिअर इज अ डायनिंग एरिया, जिथे आम्ही डिनर करणार आहोत. आणि हे आहे मॉर्निंग व्ह्यू, आणि जिथे माझा पप्पा एन्जॉय करताय बायसिकल राईड. आणि आम्ही रेडी होऊन आता जाणार आहोत गणपतीपुळेला मंदिरात, कारण आम्ही त्यासाठी खास आलो आहोत इकडे. आणि हे बघू शकता, मी आणि मम्मी पॅरासेलिंग करायला गेलो. मम्मीचं हे फर्स्ट टाईम होतं अँड शी वॉज व्हेरी स्कॅर्ड. खूप भीती वाटत होती तिला. सो तरी मी तिला फोर्स करून घेऊन गेली की एकदा तरी ट्राय करायला, वन टाईम एक्सपिरियन्स, नंतर नाही करायचं तर नको करू, बट यू शुड कम. अँड येस, तिला आवडलं, पण ती जरा जास्त घाबरली सुद्धा होती. सो इट वॉज 50-50 फॉर हर. I can't see the end, but we'll see it through. Flying, get on board. We're smiling on top of the world. Dangerous times, don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world, but keep the sky on your mind. Flying, get on board. We're smiling on top of the world. Flying, get on board. We're smiling
अँड सो मला हे करायचंच होतं. आय लाईक ॲडव्हेंचर, बट पॅरेंट्स नाही म्हणत होते माझे. स्टिल मी थोडं फोर्स केलं अँड येस, मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करते. आय वॉज नॉट दॅट स्कॅर्ड, बट येस, की मी खूप खुश होते की मी काहीतरी नवीन करणार आहे अँड इट वॉज इन माय बकेट लिस्ट. आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे, तुम्ही बघू शकता वरून. इट वॉज रिअली व्हेरी ब्युटिफुल. वारा तर इतका जास्त होता, सांगू नाही शकत तुम्हाला मी. तुम्हाला आवाजावरून तर नक्कीच कळेल. आणि आमचं हॉटेल सुद्धा दिसत होतं. लिटरली इमॅजिन की पूर्ण ते अराउंड 300 ट्रीज, कोकोनट ट्रीज दिसत होतं. पूर्ण ब्ल्यू ओशन दिसत होतं आणि आजूबाजूचा परिसर सगळं काय.